नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात गेले 4 दिवस ठिकठिकाणी कमी अधिक तसेच जोरदार पाऊस पडत आहे। सोमवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडला। तसेच हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे। बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिसाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोमवारी कोकण विभागात दमदार पाऊस पडला। रत्नागिरी इथं 91 मिलीमीटर पाऊस पडला। तसेच मुंबई 21 मिलीमीटर, सांताक्रूज 48, अलिबाग 22 तर डहाणू इथं 6 मिलीमीटर पाऊस पडला। मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालाय। कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा इथं हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली। मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला। धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड इथं पाऊस बरसला। विदर्भातील बुलढाणा, वर्धा इथं जोरदार पाऊस पडला। अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर इथंही पावसाने चांगलीच हजेरी लावली। त्यामुळे विदर्भातील जनसामान्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। येत्या 17 ते 19 जुलै दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट असून जोरदार पाऊस पडणार आहे, तर किनारपट्टी भागावर सोसाट्याचा वारा वाहणार आहे।